जे कुणी जे प्लेटी चोरून जे काम केले ते खूप चुकीचं केले, कारण या नदीचा जो उपयोग पूर्ण ग्रामस्थ मंडळी आंबिवली पिण्याच्या पाण्यासाठी किंवा वापरत्या पाण्यासाठी वापर केला जातो. गेले ह्या वर्षी पूर्ण पाण्याची पातळी लिकीज असल्यामुळे पूर्ण पाणी संपलेलं गेलेले आहे. त्यासाठी हा रिपेअरिंगचं काम म्हणजे दुरुस्तीचं काम घेतले असताना ज्या काही अज्ञात चोरट्यांनी हे जे काम केले हे खूप चुकीच्या प्रकारे काम केले. याच्यामध्ये सर्व ग्रामस्थ आंबिवलींना खूप मोठं नुकसान होऊ शकतो. हे त्या पुढच्या कालामध्ये जर असेच काही घडत असेल तर खूप आंबिवली ग्रामस्थांना चुकीचं काही गोष्टी सहन कराव्या लागतील. आंबिवली येथील केटी बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटी गेल्या चोरीला कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील आंबिवली गावाच्या जवळील नदीवरील केटी बंधाऱ्याला 25 लोखंडी प्लेटी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून लंपास केल्या आहेत. या लोखंडी प्लेटी एक 40 ते 50 किलो वजनाच्या असल्याचे सांगितले जात आहे. या लोखंडी प्लेटी सरकारी मालमत्ता असल्याने चोरीची तक्रार कशेल पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. आंबिवली ते शिंगडोल दोन्ही गावाच्या मध्यभागी असलेल्या नदीवरील केटी बंधारा बांधण्यात आला असून तो दुरुस्तीसाठी आला होता. या बंधाऱ्याला आमदार निधीमधून दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला असून या बंधाऱ्याची दुरुस्तीचे काम चालू आहे. बंधाऱ्याचा लोखंडी प्लेटी एका बाजूला काढून ठेवल्या होत्या. ते या प्लेटी काही स्थानिक अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळीच 25 लोखंडी प्लेटी चोरी करून पसार झाले आहेत. ठेकेदार सकाळी पुन्हा काम सुरू करण्यासाठी आले असता बाजूला ठेवलेल्या लोखंडी प्लेटी दिसत नसल्याने कोणीतरी चोरी केल्याचे त्यांच्या लक्षात येताच ठेकेदाराने कशेल ग्रामीण पोलीस स्टेशन येथे चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, हवालदार, पोलीस कर्मचारी या घटनेची तपास करत आहेत. ज्या कोणी स्थानिक अज्ञात चोरट्याने लोखंडी प्लेटी चोरल्याचे असतील त्यांनी खूप मोठी चुकी केली आहे. ज्यावेळी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये नदीला पाणी कमी होते त्यावेळी या लोखंडी प्लेटी बसवल्या जातात. याच नदीला लागून असलेल्या विहिरीत उन्हाळ्यात पाणी साचले जाते. तेच पाणी आंबिवली गावाला उन्हाळ्यात पिण्यासाठी वापरले जाते. यावेळी डिसेंबर महिन्यात लोखंडी प्लेटी बसवायला मिळणार नसल्याने नदीला पाणी अडले जाणार नाही आणि आंबिवली गावाला पाणी टंचाई लवकर जाणवायला सुरुवात होईल. ग्रामपंचायत मोग्रजमध्ये आंबिवली गावामध्ये मी ग्रामस्थ सागर बाळा बोलतोय. आमदार निधीमधून जे बंधाऱ्याचं जे एक रिपेअरिंगचं काम म्हणजे स्थळ ते जे पाण्याचा साठा होत नसल्यामुळे पाण्याची गळती जे रिपेअरिंगचं काम म्हणून आम्ही घेतलं असताना पाण्याचं जो रिपेअरिंगचा डॅम जे पायाचं खोदकाम करून पुन्हा रिपेअरिंग काढत असताना पूर्ण ज्या बंधाऱ्याच्या प्लेटी आहेत त्या पूर्ण साईडला ठेवल्या असतात. टोटल 26 प्लेटी होत्या. त्याची ती एक प्लेट तर ते जवळच आहे, पण 25 प्लेटी बाजूला केल्या असता जवळपास काम पूर्ण करत असताना अज्ञात व्यक्तीने जवळपास रात्रीच्या सुमारामध्ये सर्वच्या सर्व प्लेटी चोरीला गेल्या. त्याची दखल घेत असताना माहिती घेत असताना मी पोलीस प्रशासन कशेल ग्रामीण पोलीस अधिकारी यांच्याशी तात्काळ भेट घेऊन त्याच्यावरती NOC नोंद केलेली आहे. पोलिसांकडून एवढीच विनंती आहे का तुम्ही गेलेल्या प्लेटीची जी छानशी करून किंवा त्याची चौकशी करून ज्यावेळी ज्या काही प्लेटी असतील त्या लवकरात लवकर मिळून द्यावी किंवा त्याचा शोध घ्यावा किंवा ते ज्या चोरट्याने जे काही प्लेटी चोरून नेल्यात त्याचा लवकर शोध घ्यावा हीच आमची एक विनंती आहे. जे कुणी जे प्लेटी चोरून जे काम केले ते खूप चुकीचं केले, कारण या नदीचा जो उपयोग पूर्ण ग्रामस्थ मंडळी आंबिवली पिण्याच्या पाण्यासाठी किंवा वापरत्या पाण्यासाठी वापर केला जातो. गेले ह्या वर्षी पूर्ण पाण्याची पातळी लिकीज असल्यामुळे पूर्ण पाणी संपलेलं गेलेले आहे. त्यासाठी हा रिपेअरिंगचं काम म्हणजे दुरुस्तीचं काम घेतले असताना ज्या काही अज्ञात चोरट्यांनी हे जे काम केले हे खूप चुकीच्या प्रकारे काम केले. याच्यामध्ये सर्व ग्रामस्थ आंबिवलींना खूप मोठं नुकसान होऊ शकतो. हे त्या पुढच्या कालामध्ये जर असेच काही घडत असेल तर खूप आंबिवली ग्रामस्थांना चुकीचं काही गोष्टी सहन कराव्या लागतील.